नमस्कार. मी सुजाता जोर. परिक्रमामध्ये आपलं स्वागत. आज पुन्हा भावार्थ रामायणमधली एक गोष्ट ही आहे इंद्रजिताची. रावणाचा पुत्र शेवटचा. बाकी सगळे ते रावण युद्धामध्ये ते गेलेले आहेत, मेलेले आहेत सगळे रामाच्या सैन्याकडनं. हनुमानाने बऱ्याच लोकांचा वध केलेला आहे तिथे. तर आता इंद्रजिताचा वध जो केला, इंद्रजिताला जे मारलं ते लक्ष्मणाने मारलं. पण ते सुद्धा इतकं सोपं नव्हतं. इंद्रजिताने काय केलं की आधी यज्ञ केला स्वतःला जिंकण्यासाठी. म्हणून रामाच्या बरोबर युद्ध करायचे ते काही सोपी गोष्ट नाही. त्यामुळे त्यांनी आधी एक विवरामध्ये त्यांनी यज्ञ केला आणि त्या म्हणजे गुहेमध्ये त्याच्या बाहेरून त्यांनी 7 आवरणं म्हणजे 7 संरक्षक दल म्हणूया त्यांना, सर्पांचं असेल, देवतांचं असेल, मंत्रसामर्थ्याने त्या सगळ्या लोकांना बांधून त्याच्याभोवती 7 कडी केली ती. आणि त्यानंतर आतमध्ये तो यज्ञ करायला बसला. यज्ञासाठी सुद्धा तो अघोरी होतं सगळं. कारण राक्षस होता ना, तो स्वाभाविकच होता. तर त्याच्यामध्ये ते सगळं तो करत होता. आणि ही बातमी आता सापडत नव्हता, इंद्रजित सापडत नव्हता. त्यामुळेच इंद्रजिताला शोधायचं कसं. तर विभीषणाने ही माहिती सगळी लक्ष्मणाला दिली, रामाला दिली. आणि त्यांनी सांगितलं की मी त्याला घेऊन जाईन, लक्ष्मणाला मी घेऊन जाईन, मी दाखवीन कसं जायचं ते. तर तुम्ही लक्ष्मण आणि हनुमान हे जर माझ्याबरोबर आले तर इंद्रजिताला मारणं आपल्याला सोपं जाईल. रामाने होकार दिला, लक्ष्मणाला बोलवलं आणि लक्ष्मण आणि हनुमंत दोघे इंद्रजिताच्या शोधार्थ निघाले. विभीषणाला माहीत असल्यामुळे बरोबर ते शोध घेत गेले आणि त्या गुंफेच्या बाहेर जी 7 कडी होती मंत्र सामर्थ्याने त्यांनी बंदिस्त केलं होत्या. त्या सगळ्या 7 कड्यांमधल्या सर्पांना असेल, देवतांना असेल. तर मग रामनाम घेतलं. हनुमंतानी प्रत्येक ठिकाणी रामनाम घेतलं आणि त्यांना मोकळं केलं. त्यांना मोकळं केल्याबरोबर ते सगळे लक्ष्मणाला शरण आले. देवता शरण आल्या, साप शरण आले, सर्पांचं एक केलं होतं ते शरण आले. असे सगळ्यांनी ती 7 कडे तोडण्यात लक्ष्मण यशस्वी झाला. म्हणजे हनुमान खरं तर यशस्वी झाला. आणि शेवटची भिंत जी होती ती तोडली. ती भिंत तोडून तो आत गेला. बघितलं त्यांनी तर हा यज्ञ करतो आहे. यज्ञ जवळपास जर आणि शंकराची आधी त्याने आराधना केली होती इंद्रजिताने. त्यावेळी शंकराने त्याला हा यज्ञ करायला सांगितला होता. आणि त्यांनी सांगितलं की हा यज्ञ जर तुझा पूर्ण झाला तरच तुला रामाविरुद्धच्या लढाईमध्ये विजय मिळेल, नाहीतर होणार नाही. तर तो विभीषणाने तेच सांगितलं होतं की यज्ञ पूर्ण व्हायच्या आत आपण तिथे पोचायला हवं. म्हणून ती सगळी हाई झाली होती. मग ते तिथे आले होते त्या ठरलेल्या वेळात. आणि ते सगळे आले म्हटल्यानंतर इंद्रजिताचं चित्त विचलित झालं एकदम. आणि यज्ञ पुरा झाला आणि यज्ञमध्येच थांबला, विसरला तो सगळं. लक्षातच त्याच्या गेलं नाही. म्हणजे कॉन्सन्ट्रेट आपण म्हणतो ना की भीतीने म्हणा किंवा हे सगळे कसे काय पोचले एवढी कडी तोडून, अशा. आणि तो एकदम उठून उभा राहिला आणि यज्ञ त्याचा मध्ये मोडला. तिथे मोडल्यानंतर मग आता त्याला मारायचं. लक्ष्मणाने काय केलं, लक्ष्मणाने मंत्रसामर्थ्याने एक बाण, रामाचं नाव घेऊन एक बाण त्यांनी मारला. तो त्याच्या इंद्रजिताच्या उजवा हात तोडला त्याने. दोन्ही हाताने मग त्यांनी यज्ञ टाकून दिला त्यांनी. कारण तो संपला. त्याला आता कळलं की आता काय आपण जिंकणार नाही, आता आपल्याला लढायलाच हवं आहे. 2-2 हाताने तो लढायला लागला. दोघं लढत तोपर्यंत सगळी कडी तुटलेली होती आणि सगळं गुंफा वगैरे पण नाहीशी झाली होती. आणि लक्ष्मण आणि इंद्रजित यांची लढाई सुरू झाली. हनुमानही होता मध्ये. आणि विभीषण बाजूला उभा राहून बघत होता. इंद्रजिताला कळलं की विभीषणाने हे सगळं सांगितलेलं आहे, मी कुठे आहे ते. त्यामुळे तो विभीषणावर आधी चालून गेला. आधी तो लक्ष्मणावर गेला नाही की विभीषणाने हे सांगितले ना, आता त्यालाच आधी संपवायला पाहिजे. म्हणून तो त्याच्या अंगावर धावून गेला. काका ना त्याचा धावून गेला. पण हनुमंतानी आणि लक्ष्मणाने विभीषणाला वाचवलं. त्याच्या साह्यार्थ ते धावून आले. आणि नंतर मग याचा इंद्रजित आणि लक्ष्मण यांची लढाई सुरू झाली. घनघोर लढाई सुरू झाली. लक्ष्मणाने एक हात तोडला त्याचा आणि तो एक हात तुटला म्हणून तो थांबला नाही. त्यांनी दुसऱ्या हाताने तलवार घेऊन लढाई चालू ठेवली. मग लक्ष्मणाने त्याचा दुसरा हातसुद्धा तोडला. त्यानंतर मग त्यापैकी एक हात जो होता, इथे काय झालं होतं, याची पत्नी
कोणाची इंद्रजिताची बायको, तिचं नाव होतं सुलोचना. आता इथे बघा, राक्षसांच्या बायका आपल्याला माहिती नाही, मंडोदरी आपल्याला माहिती आहे, किंवा रावणाची आई कैकेयी आपल्याला माहिती आहे, पण इंद्रजिताची बायको सुलोचना होती. आणि ती सुलोचना होती, तिने पण देवाचं म्हणजे शिवभक्त, मला वाटते सगळे रावणचं जे कुटुंब होतं ते शिवभक्त होतं. तर ती पण हा युद्धावर गेला आहे म्हटल्यानंतर रावणाची परवानगी घेऊन तो गेला होता, त्यामुळे तिला माहिती होतं की हा रामाशी लढायला गेला आहे, म्हणून तिने शंकराची आराधना चालू केली होती, ती आणि तिच्या सख्या. तेवढ्यामध्ये अंगणामध्ये ती पूजा करत होती, कारण तो येईपर्यंत ती करणार ना पूजा आता. तर तेवढ्यामध्ये अंगणात काहीतरी पडलं असा आवाज आला, म्हणून सगळ्या उठल्या आणि बाहेर आल्या बघतात तर त्याचा हात, इंद्रजिताचा हात मोठाच्या मोठा येऊन पडला होता, तोडलेला हात. तो तिथे आला तर तिने ओळखला की आपल्या नवऱ्याचा हात आहे. तिने तो हात उचलला आणि तिने हाताला सांगितलं की काय झालं तिथे, तुम्ही मला संबंध युद्धाचा वृत्तांत सांगा, मला ऐकायचं आहे, ते काय झालं आहे तुमचं, तुम्ही कसे आहात, काय ती विचारायला लागली त्याला. तो आता कसा बोलणार. मग तिने शंकराला सांगितलं की तुम्ही काही करून मला हा युद्धाचा अर्थ कळायला पाहिजे, तुम्ही या हाताला सांगा की त्यांनी मला सांगावं. मग शंकरांनी इंद्राला आज्ञा केली की त्यांनी त्या इंद्रजिताच्या हातामध्ये प्रवेश करावा आणि संबंध माहिती, युद्धाचं जे काही घडलं होतं सगळं प्रकार, तो सगळा लिहून द्यावा. मग त्याला सुलोचनेने त्याला लेखन साहित्य सगळं दिलं. मग त्या हाताने त्या हातामध्ये इंद्र शिरला होता, बरोबर, त्या हातातल्या इंद्राने सगळं लढाईचं वर्णन केलं. आणि मग त्याचं जे शिर होतं, कोणाचं, इंद्रजिताचं जे शिर होतं, आता म्हणणार ना, त्याला बाण मारल्याबरोबर ते शिर रामाच्या पुढे जाऊन पडलं होतं. नाही, ते शिर युद्धभूमीवरच होतं. त्यानंतर थोड्या वेळाने ते शिर रामाकडे गेलं आणि त्यांनी रामाकडे गेल्यानंतर त्याला मुक्ती मिळाली. म्हणजे आणि त्यांनी सांगितलं की इंद्रजित बोलतोय अशा प्रकारे इंद्राने सांगितलं की असं असं झालं. मग मी आधी मी पडलो होतो युद्धभूमीवर, तिथून मी रामाकडे गेल्यानंतर रामाच्या तिथे 3 फेऱ्या घातल्या माझ्या शिराने, मला मुक्ती मिळाली आणि राम हा परब्रह्म आहे तो. त्यामुळे रावण चुकलेलाच आहे, हे सगळं माझे वडील सगळे चुकलेले आहेत. तेव्हा तू हे कर, तू सुद्धा रामाला शरण जा आणि लवकरच माझ्याबरोबर मला येऊन भेट, म्हणजे मी आता गेलो आहे मोक्षाला, तिथे तू ये आता. म्हणून मग तिने हे सगळं तिला कळलं लिहून दाखवल्यानंतर. मग ती तो हात घेऊन याच्याकडे गेली, कोणाकडे, रावणाकडे गेली. ती आता रावणाला सांगायला पाहिजे, शिर मिळालं पाहिजे ना. शिर मिळाल्याशिवाय ती सतीने ठरलं आपण सती जायचं, कारण इंद्रजिताने तसा आदेश दिला होता ना तिला की तू ये माझ्या मागोमाग, तू पण ये. म्हणून ती रावणाकडे गेली. रावण आणि मंडोदरी बोलत बसले. इथे सुद्धा मला खूप जरा वाचताना मजा आली की मंडोदरी आणि रावण गप्पा मारतायत वगैरे, कसं एवढं सगळं चाललं आहे घनघोर, मुलगा लढाईवर गेले आणि त्या कशा काय गप्पा मारत असतील ते आपल्याला प्रश्न पडतो. तर ती तिथे होती. तिथे ती गेल्यानंतर तिने सांगितलं की असं असं सगळं झालेलं आहे, हा ते मला मिळालं आहे आणि मला सती जायचं आहे, तर तुम्ही काही करून मला रावणाचं इंद्रजिताचं शिर आणून द्या, म्हणजे मग मी सती जाऊ शकेन, मग मी रामाला भेटायला पण मी सती जाईल, असं ती म्हणते. त्यावेळी मंडोदरी पुढे येते आणि रावण चिडतो. रावण म्हणतो ठीक आहे मी जातो आणि मी रामाकडनं इंद्रजिताचं शिर आणून देतो तुला. त्यावेळी मंडोदरी पुढे येते आणि तिला एकांतात बाजूला घेते आणि तिला सांगते तू रावणावर विश्वास ठेवू नको, तो तुला शिर आणून देणं शक्यच नाही, तू स्वतः जा आणि आपण स्वतः आपलं काम स्वतः करायला पाहिजे. तर तुला शिर हवं आहे, तू स्वतः जा रामाकडे, रामाला शरण जा, रामाकडे शिराची मागणी कर, तो तुला नक्की देईल, कारण तो खूप चांगला आहे. मग तिला ते पटतं आणि सुलोचना तो हात घेऊन रामाकडे येते. ती लांबून दिसते, रामाच्या सैन्याला ती दिसते वानरांना. तर त्यांना असं वाटतं की इंद्रजित मेला आता, त्यामुळे बहुतेक रावण खचलेला आहे आणि त्यांनी सीतेला सोडलं आहे, म्हणून ती अशी घाबरून अशी संध्याकाळची वेळ येते आहे असं. पण समोर आल्यानंतर मग हनुमंतांनी सांगितलं की ही आलेली आहे, इंद्रजिताची बायको आहे मी आणि ही तुम्हाला भेटायला आली आहे. मग ती पुढे येते आणि रामासमोर ती शरण जाते रामाला आणि रामाकडे 3 फेऱ्या घालते त्याला आणि रामाला सांगते की तुम्ही परब्रह्म आहात, आम्हाला माहीत आहे आणि माझ्या नवऱ्याला तुमच्यामुळे सद्गती मिळालेली आहे, तर तुम्ही माझ्या नवऱ्याचं शिर मला द्या, माझ्या ताब्यात द्या, सोपवा मला शिर आणि धड, आणि मला सती जायचं आहे. तेव्हा
ते शीर मला द्या, मला सती जायचं आहे. तेव्हा रामाने विचारलं आपल्या सगळ्या लोकांना की अशी ती आपल्याकडे आली आहे तर तिला आपण असंच पाठवायचं का, मग काय करता येईल. म्हणून ते धड पण आणलं. मग ते सगळं देऊन व्यवस्थित तिची पाठवण केली. ती गेली. त्यानंतर तिने चंदनाची चिता पेटवली घरी. घरी म्हणजे जिथे कुठे तिला असेल, अंगणात असेल कदाचित, आपल्याला माहीत नाही. चंदनाची लाकडं रचली सगळी. त्याचं तिने सतीची वाणं वगैरे काय द्यायची असतात ती सगळी तिने दिली. आणि त्याचं शरीर त्या चितेवर असं जोडून जोडून, डोकं जोडलं आहे, धड जोडलं आहे, ते 2 हात जोडले, असं सगळं करून तिने ते त्या चितेवर शरीर त्याचं ठेवलं. दानं वगैरे देऊन झाली, मंत्रोच्चारण झालं सगळं. आणि अगदी यथा म्हणजे काय म्हणतो आपण, पूर्णपणे ती या प्रथेप्रमाणे ती सती गेली तिथे. आणि इंद्रजिताच्या इच्छेचा तिने मान राखला की तू सती जा, तू मला माझ्याबरोबर आहे. तर इथे असं दिसतं आपल्याला की बिभीषण हा पूर्ण वेगळा आहे. तिथे तिला तो बिभीषणही भेटला. बिभीषणाने पण सांगितलं रामाला की ही खूप चांगली आहे. ही पण सांगत होती की सीतेला परत पाठवा. पण त्या याने ऐकलं नाही रावणाने. सगळ्या बायका सांगत होत्या. मंदोदरी तर किती वेळा रावणाला सांगत होती की तुम्ही सीतेचा हे करा, पाठवणी करा तिची, तिला अशी जबरदस्तीने ठेवू नका. कारण राम हा खूप पराक्रमी राजा आहे, देव आहे तो, परब्रह्म आहे तो. असं सगळं झालं. हनुमंताची ताकद तर त्यांनी पाहिलेलीच होती. म्हणून सगळ्या स्त्रियांना असं वाटत होतं तिथल्या की सीतेला परत पाठवावं. पण तसं काही झालंच नव्हतं. आणि इथे ती सती गेल्यामुळे रावणाचा एका अर्थाने वंश इथे संपला. त्यानंतर मग राम युद्ध झालं. पण इंद्रजित हा शेवटचा होता त्यांच्याकडला लढणारा. तर आता बऱ्यापैकी सगळं संपलं. आता उरलेलं जे काही मुठभर सैन्य असेल, खरं तर राम आणि रावण यांचं युद्ध होणार होतं. त्याप्रमाणे ते झाल्यानंतर पुढे आपल्याला सगळ्यांना रामायण माहिती आहे. पण ही इंद्रजिताची जी गोष्ट होती, त्याचं लपून बसणं असेल, सुलोचनेनी त्या हाताकडनं वधून घेणं असेल, ही सगळं असं थोडंसं वेगळं मला मिळालं. म्हणून ही गोष्ट मला वेगळी म्हणून सांगायची वाटली, ती मी सांगितली. आता मी इथे थांबते. धन्यवाद.